हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना पण हार्दिक शुभेच्छा. आणि पहिले कसं नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून करायची. तर आज गुढीपाडवा आहे, तर चला स्वयंपाक पण करायचा आहे. तर मामा आहे ना मस्त अशी गुढी उभारते आहे. तर गुढीला हार आणलाय. पिलूच्या हातात दिला काय एक. हा द्या उभरून गुढी उभरावं लागते सकाळी सकाळी. चालली आता वरती घरावरती. लय उंच आहे ना काठी गुढीची. कशी वरती चालली. तरी बघा मस्त अशी गुढी उभारली आहे उंच आकाशात. थोडं तिरकी आहे ना काठी. दोरी द्या ना बाबा, ती दोरी द्या बाबाला बांधायला गुढीला. मस्त अशी उभारली गुढी. बांधते आता तर हे बघा मस्त अशी वरती घरावर गुढी उभारली मामांनी. तर रानू आहे ना रांगोळी काढते. म्हणजे रांगोळी काढून झाली नानू, केव्हाच्या काढीत होत्या त्या. तर नाव काढते आता गुढीपाडवा. गुढी पाहिली इकडं समोर आलेली दारा पुढं, किती मस्त आली. म्हणजे काठी ना लोकली इकडं वाकली दारा पुढं. भारी दिसते हा गुढी. गुढीला हे नाही का आणू, आपलं हे नाही का लिंबाची लाय आणि गुढी एकत्र करून व्हायचा, मग नंतर निवद दाखवायचं गुढीला. गुढीपाडवा. गुढी एकत्र काढते ना, सेपरेट काढते. मध्ये फुल काढायचं. फुल काढा मध्ये, स्टार काढा, नाही तर मग चांदणी काढा. आधी फुल काढा ना, फुल काढून मग गुढीपाडवा असं स्टार. पाडवा पाडवा काढा आता. गुढीपाडवा छान काढली आणून रांगोळी. चला स्वयंपाक पण करायचं आता. फ्रेंड, तर आता चालू इकडे स्वयंपाकाची तयारी. तर इकडे ना तेल ठेवलेलं आहे कुरड्या तळण्यासाठी. तर तेल तापलं की नाही म्हणजे आधी मग कुरड्या टाकून बघावं. तर मस्त असं तेल पण तापलं आहे. तर आता सगळ्या कुरड्या तळून घेणार मी. मस्त तेल पण तापलं आहे. त्यानंतर इकडे निवद पण करून झाले, निवद बनवले होते. आणि इकडे काही कुरड्या आहेत, तर इकडे गुळवणी पण केलेलं आहे. आणि मला पीठ पण खालवायचं आहे. म्हणजे आता हे करून झालं का, याच्यात पीठ पण घेतलेलं आहे थोडंसं डाळीचं. तर अजून पीठ घेणार मी. हॅलो फ्रेंड, तर आता सगळा स्वयंपाक करून झाला आणि निवद पण भरले. तर इकडं ताट पण रेडी केलं आहे गुढीला ओवाळण्यासाठी. तर याच्यामध्ये ना लिंबाचा फुलारा राहतो ना, म्हणजे फुलं आणि गुळ एकत्र केला होता, तो पण म्हणजे निवदावर ठेवावा लागतो. तर तो पण ठेवला आहे मी. हे बघा, फुलारा आणि गुळ एकत्र केला होता. आणि ते आपल्याला खावा पण लागतं, एक घासभर का होईना ते खावं लागतं म्हणतात. ते जुनं शास्त्र आहे ना, ते पिढ्याने पिढ्या आपल्याला ते करावंच लागतं. तर ते पण घेतलं आहे. तर चला आता हे करायचं राहिलं, आता गुढीला निवद दाखवायचं आहे. आवरलं का आणू सोनू? आवरा आवरा पटकन. तर चला आता वरती जायचं आहे गच्चीवर, म्हणजे जिन्यावरती, टेरेसवर. डोक्यात टोपी घेतली ना पिलू? मी नको येऊ ए पिले. तर चला, तर आता चालली वरती गच्चीवर. ऊन लागत आहे ना, तर सोनू ओवत आहे का आधी. घ्या ओळून गुढीला. निवड ठेवा, तिथं ठेवा याच्यावर. हा तिथंच ठेवा. पाया पडा गुढीच्या. लय ऊन झालाय ना. 12 वाजले ना, 11:15 वाजले. म्हणजे
तर आता आणू गुढीला ओवाळते. आणि आत्या मिस्टर म्हणजे सॉरी आत्या मामा आणि मिस्टर आहे ना तर भूस राहिलं होतं आणायचं थोडंसं, म्हणजे काल आणलं होतं काही तर काही राहिलं होतं, मग ते भूस आणायला गेलेले. त्याच्यामुळे ते काही सकाळी लवकर गेले होते. मग आम्हीच स्वयंपाक केला आणि आता गुढीला ओळून पण घेतो. 12च्या आत ओळून घ्यावं लागतं ना गुढीला, त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक बनवला. तर चला आता मी दर्शन घेते. पाया पडा तिला. तर शिवण्याला पण वरती आणले आम्ही पाया पडायला. गुढीच्या टोपी पडली का, ऊन भरपूर आहे ना, टोपी आणली होती तिला. बस जा सावलीला जा, या 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 सावलीला. तर आता सांगितलं देवाला निवड दाखवलंय, तर चला बाहेर दाखवायचं खरं. स्टार्ट केलं पण मिनटं आले का दिसते का, आवाज नाही आला तो. चला तिकडे खूप आणून टाकू राहिले. अजून किती आणायचे? ट्रॅक्टर भरून आणायचे, बारीक खोळ होती म्हणून आणलं गाडी.